नमस्कार, मी प्रतीक्षा. न्यूज 24 मराठीमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. तर एक नजर टाकूया आजच्या महत्त्वाच्या घडामोडींवर. सुप्रिया सुळेताई अब्जोपती आहेत, करोडपती आहेत. त्यांना लाडक्या बहिणीची मदत काय करणार असा टोला संजय गायकवाड यांनी लगावला आहे. त्याचबरोबर भाजप शिवसेना सरकारने मागच्या 5 वर्षांपूर्वी मध्य प्रदेशमध्ये ही योजना राबवली होती आणि आता इथेही भाजप सेनेचं सरकार आहे. इथेही मुख्यमंत्री लाडकी बहीण राबवून राहिलेत आणि त्याही पलीकडे जाऊन आता मुख्यमंत्री तीर्थयात्रा योजना देखील चालू करणार आहे. त्याच्यामध्ये 60 वर्षांच्या वर बाहेर जाणाऱ्या भक्तांना त्यांच्या भक्ताच्या ठिकाणी जाताना सगळा त्याला विनामूल्य खर्च जो आहे तो सरकार करणार आहे, अशी माहितीही त्यांनी यावेळी दिली. सरकारने बजेट घोषित केलंय आणि आणि या बजेटमध्ये मोठ्या प्रमाणात योजनेचा पाऊस पडलाय. आता जे विरोधी पक्षनेते ते म्हणतात खिशात नाही बाणा आणि बाजीराव म्हणा अंबादास दानवे म्हणतात. बजेटच्या सभागृहात मी देखील उपस्थित होतो. महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदा लेख म्हणजे लाडकी बहिणा, लेख लाडकी, लाडका भाऊ, शेतकऱ्यांकरता सोयाबीन कापसाला अनुदान, हे अशा प्रकारचं शेतकऱ्यांना पगार, अशा प्रकारचं चित्र आपण आजपर्यंत कधी पाहिलं नाही. सोलर पंप मागेल त्याला दिला जाणार, MSCBच्या बिलातून त्याला वाचवलं जाणार, असे कधी झाले नाही. अंबादास दानवे असो का आणखी कोणी असो, ज्यांना या सरकारचं काम समजलं नाही किंवा ज्यांच्या सरकारबद्दल जळफळाट आहे, आमच्या सरकारने किंवा आमच्या मुख्यमंत्र्यांनी, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी आमचं हे काम करून यापूर्वी दाखवलेलं आहे. जर आमच्या खिशात दाना नसेल तर त्या दानवेला म्हणा, तुझ्या संभाजीनगरमध्ये 1 जुलैनंतर किती बायांच्या खात्यात पैसे पडतात ते पाय म्हणा, मग तो काय ओपिनियन ते आम्हाला कळव. पैसे पडल्यानंतर जे आता शेतकऱ्याला मदत जाहीर झाली, ही तातडीनं आता मदत शेतकऱ्यांना मदत द्यायला सुरुवात झाली. या संदर्भात पैसे शेतकऱ्यांना पडून राहिलेले, मागचं पगार लोकांना पडून राहिलेलं आहे. हे सगळं असताना ह्या लोकांच्या चोरांच्या उलट्या बोंबा आहेत. यांना माहिती आहे आता हे इतकं मोठं चांगलं बजेट झालं, यांचं दुकान लंब लागणार आहे. खरं तर भाजप आणि शिवसेनेच्या मिसअंडरस्टँडिंगमुळे यांचे 14-15 खासदार आले. आमचे का 5-6 खासदार पडले नसते ना, तर काँग्रेसला पण अवकात कळली असती, का दानवेला पण अवकात कळली असते. विधानसभा निवडणूक समोर आहे म्हणून लाडकी बहीण आणि लाडके भाऊ यांना दिसतंय असं सुप्रिया सुळे म्हणतात. सुप्रिया सुळे ताई त्या अब्जोपती आहेत, करोडपती आहेत. त्यांना लाडक्या बहिणीची मदत काय करणार आहे. आणि भाजप शिवसेना सरकारने मागच्या 5 वर्षापूर्वी मध्य प्रदेशमध्ये ही योजना राबवली म्हणत नाही. आणि आता इथेही भाजप सेनेचं सरकार आहे, इथंही मुख्यमंत्री लाडकी बहिणा राबवून राहिलेलो आहे. आणि त्याही पलीकडे जाऊन आता मुख्यमंत्री तीर्थयात्रा योजना देखील चालू केली, ज्याच्यामध्ये 60 वर्षाच्या वर जाणाऱ्या प्रत्येक भक्ताला त्याच्या भक्ताच्या ठिकाणी जाताना सगळा त्याला विनामूल्य त्याला जाता येणार आहे. त्याच्या जेवणाची व्यवस्था होणार आहे, त्याच्या नाश्त्याची व्यवस्था होणार आहे. त्याच्यामुळं केवळ महिला हा विषय नाही, तर सगळ्या घटकांना न्याय देणारा अर्थसंकल्प तो आमचा जाहीर झालेला आहे. आम्ही पालखीचे दर्शन घेण्यासाठी आणि स्वागत करण्यासाठी आलो आहोत, असं वक्तव्य सुप्रिया सुळे यांनी केलंय. त्याचबरोबर आम्ही पालखीचे दर्शन घेण्यासाठी आलो आहोत, माऊलींचे नाव घेत मजल दर मजल करत प्रेमाने विश्वासाने वारकरी पंढरपूर ते चालत असतात. त्यांची भेट घेण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलो आहोत. आज पाऊस पडतोय, ही आपल्या सगळ्यांसाठी आनंदाची गोष्ट आहे. संपूर्ण महाराष्ट्रात चांगला पाऊस पडू दे आणि अडचणीत आलेल्या बळीराजाला न्याय मिळू दे, असंही सुप्रियाताई यावेळी म्हणाल्या. रामकृष्ण हरी. आज वारीच्या ह्या अप्रतिम अशा वातावरणात सदानंद आणि मी पालखीचं स्वागत करण्यासाठी आणि आशीर्वाद घेण्यासाठी आलोय. माऊलीचा हा संपूर्ण हा उत्सव सोहळा हा आपल्या सगळ्यांसाठी पंढरपूरकडे मजल दर मजल करत माऊलीचं नाव घेत घेत ज्या प्रेमाने विश्वासाने सगळे चालत असतात, त्या सगळ्यांची भेट घेण्यासाठी आम्ही आलेलो आहोत. आज पाऊस ही पडतोय, ही आपल्या सगळ्यांसाठीच खूप आनंदाची गोष्ट आहे. आणि संपूर्ण महाराष्ट्रात चांगला पाऊस पडू दे आणि अडचणीत आलेल्या बळीराजाला न्याय मिळू दे. ताई, वारकऱ्यांना जे मंडळ जे आहे ते स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे, पण आता 20,000 अनुदान त्याला देखील विरोध होताना आपल्याला पाहायला मिळतो. एकतर वारकरी संप्रदाय ही सातत्याने आपले जे हे संस्कार आहेत त्याची जाणीव ठेवून अतिशय सुंदर नियोजन पद्धतीने सगळे चालतात. त्याबद्दल ह्या सगळ्यांचे मी मनापासून आभार मानते, कौतुक करते. आणि महाराष्ट्राचे इलेक्शन 3 महिन्यावर आले,
त्याच्यामुळे सरकार काय काय हातात येईल ह्याच्यावर काय आणखीन जुमला आणि काय वर्ल्ड कप जिंकलाय आपण, काय आनंद आहे, द्विगुणित आनंद झाला असं म्हणतात. ते क्रेडिट त्या क्रिकेटरांचं आहे. अगदी त्याच्यामुळे आपण भारतीय वर्ल्ड म्हणून कप काय आनंद अर्थातच प्रत्येक भारतीयाला कुठलाही खेळ आपला देश जिंकला तर अर्थातच आनंदच होतो. लाडकी बहीण योजना जी आहे त्याची खूप चर्चा आहे, या योजनेकडे कसं बघतो? आल्यामुळे त्यांना लाडकी बहीण भाऊ सगळं आठवायला लागलंय, उशिरा का होईना, पण त्या स्कीममध्ये अनेक तुर्ती राहिलेल्या आहेत. त्याचा अभ्यास आम्ही करतोय. त्याच्यामुळे त्याचा पूर्ण अभ्यास केल्याशिवाय बोलणं हे योग्य होणार नाही. पण खूप जुमल्यांचा पाऊस हा अपेक्षितच होता. त्याच्यामुळे मला काय आश्चर्य वाटत नाही बजेट बघून. बीड मधली परिस्थिती अत्यंत चिघळत चाललेली आहे. कालही गोळीबार झाला आणि धनंजय मुंडेंचे एक समर्थक आहेत त्यांचा मृत्यू झाला. एकंदरीत परिस्थिती नाही, तुम्ही बघताय मी गेले 1.25 वर्ष सातत्याने या जे मंत्रालय आहे म्हणजे पोलिसांवर माझं प्रचंड प्रेम आणि विश्वास आणि आदर आहे. पण ज्या पद्धतीने होम मिनिस्ट्री गेले 1.25 वर्ष 1.5 वर्ष काम करते हे अतिशय दुर्दैवी आहे. आणि डेटा सांगतो की महाराष्ट्रातला क्राईम हा वाढलेला आहे. आणि तुम्ही बघताय मग हिट अँड रनच्या केसेस असतील, पुण्यात झालेली पोस्टची केस असेल, त्याच्यात किती घोळ झाले आणि भ्रष्टाचार झाला आपण सगळ्यांनीच पाहिलेलं आहे. त्यामुळे दुर्दैव आहे की लॉ अँड ऑर्डर सिच्युएशन महाराष्ट्रातली ही अत्यंत वाईट होताना आपल्याला दिसते. बुलढाण्यात भाजपचे तालुका प्रमुख अर्जुन दांडगे आणि ठाकरे गटाचे विधानसभा संघटक तथा माजी जिल्हा परिषद सदस्य अशोक इंगळे यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला असून ठाकरे गटातील विधानसभा संघटक आणि भाजपच्या तालुका प्रमुखांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केलाय. त्यामुळे भाजप व ठाकरे गटासाठी मोठा धक्का आहे. ठाकरे गटाचे विधानसभा संघटक तथा माजी जिल्हा परिषद सदस्य अशोक इंगळे आणि भाजपचे तालुका प्रमुख अर्जुन दांडगे यांनी आमदार संजय गायकवाड यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आज गायकवाड यांच्या मातोश्री कार्यालयात शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश केला आहे. उदय सामंत यांची रत्नागिरी येथे पत्रकार परिषद पार पडली. यावेळी आपण रत्नागिरी जिल्ह्यातील जे 2 नाविन्यपूर्ण उपक्रम राबवले जातील त्याची महाराष्ट्र शासनाने दखल घेतली आहे. पहिला प्रकल्प सोलर सिस्टम असले पाहिजे. सोलर सिस्टम प्रकल्पामुळे ग्रामीण भागातील स्ट्रीट लाईटचे बिल निम्म्यावर येईल. शेतकऱ्यांच्या मुलांना अमेरिकेला पाठवून नासाचे ज्ञान देणे. मागील वर्षीपेक्षा दुप्पट मुलं यावर्षी पाठवली आहेत. रत्नागिरी जिल्ह्यातील शालेय विद्यार्थ्यांसाठी अहिल्या होळकर पास योजना सुरू करण्यात आली आहे. आज महाराष्ट्राचे बजेट मुख्यमंत्र्यांनी मांडलं. बजेट ऐकल्यावर विरोधकांच्या पायाखाली वाळू सरकली. महिला भगिनींसाठी दरमहा 1500 रुपये देण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतला आहे. त्याचबरोबर 3 सिलेंडर मोफत. 17 शहरांमध्ये पिंक रिक्षा हा उपक्रम राबवणार आहे. त्याचबरोबर महिलांना लखपती बनवण्याचा निर्णय सरकारने घेतल्याचंही यावेळी म्हणाले. पत्रकार परिषद एका रत्नागिरी जिल्ह्यातल्या महत्त्वपूर्ण विषयावर आहे. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की आपण रत्नागिरी जिल्ह्याच्या नियोजन मंडळातनं जे 2 उपक्रम नाविन्यपूर्ण राबवले त्याची दखल महाराष्ट्र राज्यातल्या अनेक जिल्ह्यांनी घेतलेली आहे. त्याच्यातला पहिला जो आपण प्रकल्प तयार केला तो सोलार सिस्टीम ही असली पाहिजे आणि त्याच्यामुळं ग्रामीण भागातल्या ग्रामपंचायतीच्या स्ट्रीट लाईटचं बिल हे निम्म्यावर येईल किंवा शून्यावर येईल ही दक्षता आपण घेतली. आणि DPCतनं 2 प्रकल्प आपण हे मंजूर केले. त्यातल्या एका प्रकल्पाचं काम सुरू आहे. एक प्रकल्प गोळपला होतोय आणि एक प्रकल्प गुहागर तालुक्यातल्या शृंगारतळीला होतं. नियोजन मंडळातनं दुसरा एक आपण जो अतिशय महत्त्वाचा आणि मोठा उपक्रम राबवला आणि ज्याची दखल नुसती राज्याच्या स्तरावर नाही तर देशाच्या पातळीवर घेतली गेली तो म्हणजे टॅलेंट सर्च करून शेतकऱ्यांच्या मुलांना अमेरिकेला पाठवून नासाचं ज्ञान देणं. मागच्या वर्षी जी मुलं पाठवली होती त्याच्यापेक्षा दुप्पट मुलं यावर्षी आपण नासामध्ये पाठवली. आणि महाराष्ट्रामध्ये हा एक मोठा कार्यक्रम रत्नागिरी पॅटर्न म्हणून हा राबवला जातो आहे. त्याच्यामध्ये अनेक जिल्हे इन्क्लूड झालेले आहेत आणि अनेक राज्यातल्या मंत्र्यांनी मला फोन करून या पूर्ण उपक्रमाची माहिती घेऊन त्यांच्या राज्यातल्या जिल्ह्यामध्ये देखील हा कार्यक्रम सुरू केलेला आहे. आज आपण तिसरा एक कार्यक्रम रत्नागिरी जिल्ह्यातल्या 5वी ते 10वी
11वी 12वी आणि 5वी ते 12वी असे जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी, विद्यार्थिनी जे आहेत त्यांच्यासाठी अहिल्याबाई होळकर पास योजना जी चालू आहे त्याच्यामधनं मोफत पास दिले जातात. परंतु हे मोफत पास देत असताना त्याच्या अर्जासाठी आणि आयडेंटिटी कार्डसाठी एस टी महामंडळ पैसे घेतं. तर आज आपण जिल्ह्यातल्या 70,580 ज्या मुली आहेत, मुलीच ना, त्यांचे फॉर्मचे पैसे आणि आयडेंटिटी कार्डचे पैसे मी ज्या संस्थेचा अध्यक्ष आहे त्या श्री रत्नागिरीच्या राजामार्फत करण्याचा महाराष्ट्रातला पहिला निर्णय हा रत्नागिरीमध्ये घेण्यात आलेला आहे. त्या पासचे आणि आयडेंटिटी कार्डचे जे पैसे आहेत, ज्या ग्रामीण भागातल्या मुलींना भुर्दंड पडतो, ते एस टी महामंडळानं घेऊ नये अशा स्पष्ट सूचना जिल्ह्याच्या स्तरावर मी दिलेल्या आहेत आणि त्याचे पैसे देखील या संस्थेमार्फत भरण्यात आलेले आहेत. आता याचा उपयोग काय होणार आहे? याचा उपयोग किती पैशाचं ते कार्ड आहे किंवा किती रुपयाचं ते कार्ड आहे आणि किती रुपयाचा तो फॉर्म आहे याच्यापेक्षा मुलींना आणि त्यांच्या पालकांना जे एस टी ऑफिसमध्ये जाऊन रांगेत उभं राहून पैसे भरायला लागत होते आणि त्याच्यानंतर कार्ड मिळत होतं, ते कार्ड आता त्यांना थेट शाळेमध्ये देण्याचा निर्णय जिल्ह्याचा पालकमंत्री यांना त्याने मी घेतलेला आहे. आणि ही देखील मला असं वाटतं की महाराष्ट्रातली पहिली योजना आहे जी मुलींसाठी आपण या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये राबवतो. काल अख्ख्या महाराष्ट्राचं बजेट माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे देवेंद्रजींच्या सहकार्याने अजितदादांनी मांडलं आणि कालचं बजेट ऐकल्यानंतर विरोधकांच्या पायाखालची वाळू देखील सरकलेली आहे. आणि निकषात बसणारा महिला भगिनींना दरमहा 1500 रुपये देण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारनं घेतलेला आहे. 3 सिलेंडर मोफत देण्याचा निर्णय घेतलेला आहे. मुलींसाठी लग्नाची जी योजना होती त्याच्यामध्ये 10,000वरून 25,000 ही वाढ करण्यात आलेली आहे. बचत गटाचा रिव्हॉल्विंग फंड जो 15,000 रुपये होता तो 30,000 रुपये करण्यात आलेला आहे. 17 शहरांमध्ये पिंक रिक्षा हा उपक्रम राबवण्याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे. महिलांना लखपती बनवण्यासाठी निर्णय शासनाने घेतला आहे. 25 लाख महिलांना यावर्षी लखपती बनवण्याचा निर्णय देखील सरकारनं घेतलेला आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की महिला, युवा आणि शेतकरी यांना सर्वसमावेशक असं कालचं बजेट होतं. शेतकऱ्यांचा 7.5 हॉर्सपॉवरपर्यंतचा जो पंप आहे, शेती पंप, त्याचं वीज बिल देखील माफ करण्याचा निर्णय सरकारनं घेतला आहे. युवा वर्गासाठी कार्यशाळा आणि स्टायपेंडची योजना 10,000ची सरकारनं आणलेली आहे. त्याच्यासाठी 14,000 कोटीची तरतूद केलेली आहे. महिलांसाठी 46,000 कोटीची तरतूद केलेली आहे. रिक्षांसाठी 80 कोटीची तरतूद केलेली आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, जे रिक्षा चालकांना, टॅक्सी चालकांना आश्वासन आम्ही दिलं होतं की त्यांच्यासाठी महामंडळ करू, ते महामंडळ देखील स्थापन झालेलं आहे. आजपर्यंतच्या इतिहासात अनेक वाऱ्या आपण बघितल्या असतील, वारीतले रथ आपण बघितले असतील, पण त्यांना शासनानं मदत केली असं आजपर्यंतच्या शासनाच्या इतिहासात कधी घडलेलं नाही. ते देखील 20,000 रुपये प्रत्येक रथाला देण्याचा निर्णय हा महाराष्ट्र शासनाने घेतला आहे. त्याच्यामुळं कालचं बजेट हे शेतकऱ्यांचं, तरुणांचं, महिला भगिनींचं होतं. कापूस, सोयाबीन, दूध उत्पादक शेतकरी यांना देखील काल बजेटमधनं न्याय मिळालेला आहे. आणि त्याच्यामुळं आमची सगळ्यांची आता खात्री झालेली आहे की येणाऱ्या विधानसभेमध्ये संस्थेवर आक्षेप घेणं हे विजय वडेट्टीवार यांचे नवे धोरण आहे असा टोला अमोल मिटकरी यांनी लगावला आहे. त्याचबरोबर राहुल रोकडे यांची बदली हा न्यायालयाचा भाग आहे. न्यायालय ही स्वायत्त संस्था आहे. लोकशाहीच्या स्वायत्त संस्थेवर अशा प्रकारे आक्षेप घ्यायचे नवे धोरण विजय वडेट्टीवार यांचे आहे. न्यायालयीन प्रक्रियेवर आमचा पूर्ण विश्वास आहे असंही अमोल मिटकरी यावेळी म्हणाले. राहुल रोकडे यांची बदली हा सत्र न्यायालयाचा किंवा न्यायालयीन प्रक्रियेचा भाग आहे. न्यायालय ही स्वायत्त संस्था आहे.
एकीकडे लोकशाहीच्या नावाने ऊर बडवायचा आणि दुसरीकडे लोकशाहीच्याच स्वायत्त संस्थेवर अशा प्रकारे आक्षेप घ्यायचा, ही दुटप्पी भूमिका आणि हे नवं धोरण विरोधी पक्षनेते श्री विजय वडेट्टीवार यांनी महाराष्ट्राला दाखवून दिलेलं आहे. काँग्रेसची संविधान विरोधी भूमिका सुरुवातपासून दुटप्पी आहे. आज ती आणखी दिसून आली आणि या निमित्तानं आम्हाला इतकं सांगायचं आहे की न्यायालयीन प्रक्रियेवर आमचा पूर्ण विश्वास आहे. राहुल रोकडेजी यांची बदली होणे किंवा नवे न्यायाधीश त्या ठिकाणी येणे योग्य न्यायव्यवस्था आम्हाला देईल, या लोकशाहीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा पूर्ण विश्वास आहे. शेकडो फूट उंचावरून कोसळणारा सवतकडा धबधबा हा रत्नागिरीमधील पर्यटकांसाठी आकर्षणाचा विषय ठरत आहे. तिकीट देणं माझ्या हातात नसून उद्धव ठाकरे यांच्या हातात आहे. जो नम्रपणे सर्वांसमोर झुकेल, काम करेल असा आमदार आपल्याला पाठवायचा आहे. आपला देश हुकुमशाही पाळत नाही. कितीही कोणी डोक्यावर बसवण्याचा प्रयत्न केला तर आपण बसू देत नाही. तुम्ही धर्म जातीमध्ये वाद करण्याचा प्रयत्न करत आहात. भाजपचा जो हुकुमशाहीचा नारा होता तो आज जनतेने मोडून काढलाय. पुन्हा येईन 2 पक्ष फोडून पुन्हा आले, एक कुटुंब फोडून ते आले. गेले 2 वर्षे गुंडांचं राज्य होतं असं आदित्य ठाकरे यांनी म्हणाले. जो नेहमी रिस्पॉन्सिबिलिटी तुफान असतो, आज इकडे जे राहणारे लोक आहेत त्यांचा कार्यक्रम होता, इथे त्यांना संबोधित केलं आणि त्यांचा थोडा त्याच्याशी संवाद साधला. धर्मवीरचा भाग जो येतो हॅशटॅग त्याला हिंदुत्वाची गद्दारी करण्याला क्षमा नाही असे टॅगलाईन दिलेले, काय सांगतात? काही नाही सांगायचं. मराठा समाजाचा अजून सुद्धा प्रश्न सुटताना दिसत नाही याच्यावर नक्कीच. आणि आपण पाहिलं असेल जे आता दोन्ही वेळा भाजपने सोडवण्याचा काही प्रयत्न केला तो खरा होता की खोटा होता, पण मला वाटतं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आज आरक्षणासाठी वेगवेगळे समाज मागत आहेत, पण पुढे जाऊन देखील नोकऱ्यांची काय उपस्थिती आहे, काय परिस्थिती आहे याचा विचार करणं या सरकारने गरजेचं आहे. आज जेव्हा सरकार बदलणार आहे ऑक्टोबरमध्ये, तेव्हा आम्ही सगळ्यांसाठी उद्योगधंदे असतील किंवा शेतकऱ्यांसाठी सगळं काही मोठ्या प्रमाणात चांगलं पोलीस भरती निघत आहे, याच्यावर आपल्याला काय सांगू शकता? 17 लाख ऍप्लिकेशन त्याच्यात आले. तुम्ही विचार करा महाराष्ट्रात जॉबची कमी असते, बेरोजगार किती. सर इकडे साताऱ्याच्या पाणीमध्येच ठाण्याच्या पाण्यामध्ये इकडे अनेक दिवसांपासून बेपत्ता आहे. आता काय सांगायचं मला? सचिन पेडगावकर असं देखील म्हणतात की मुख्यमंत्र्यांनी चित्रपटात काम केलं, तुमचं स्वागत आहे केले सुश्री. त्याच्यात काय सांगू शकतो? शिवसेनेच्या सरकारला 2 वर्षात पुढे कंप्लीट शिवसेनेच्या नाही, गद्दारांच्या खोके सरकारला आज जागतिक खोके दिन आहे. ज्यांनी धोका दिला, जे खोटारडे आहेत, जे बागचोर आहेत, त्यांना जे कोणी निर्लज्ज असतील ते त्यांचं. तर या होत्या आजच्या महत्त्वाच्या घडामोडी. अशाच महत्त्वाच्या घडामोडींसाठी पाहत रहा न्यूज 24 मराठी.